आज एका वेगळ्या पद्धतीने टोमॅटोची चटणी बनवली। पद्धत वेगळी असली तरी चविष्ट प्रचंड लागते आणि बनवायलाही तेवढीच सोपी आहे जशी आपण कायम बनवतो ना तेवढीच सोपी आहे। काय केलं, आधी लसूण सोलून घेतला। लसणाच्या आपल्याला इथे साधारण 10 ते 12 पाकळ्या लागणार आहेत। लसूण सोलून झाल्यानंतर टोमॅटो घेतले। मी साधारण 5 ते 6 टोमॅटो घेतलेले आहेत। ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते अर्धे अर्धे चिरून घ्यायचे। बाकी फोडी नाही करायच्या ह्याच्या। प्रत्येक टोमॅटो हा अर्धा अर्धाच घ्यायचा, जास्त बारीक कापायचा नाही आहे आपल्याला, कारण की आपण ते पॅनमध्ये शिजवून घेणार आहोत। मग टोमॅटो चिरून झाले ना की पॅनमध्ये साधारण 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं। तेल घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये जे टोमॅटो आपण अर्धे अर्धे चिरून ठेवलेले आहेत ते ह्याच्यामध्ये उलटे म्हणजे पालथे घालायचे। म्हणजे कसं होतं की ते पटकन खालून शिजतात। हे बघा, अशा पद्धतीने सगळे टोमॅटो ह्याच्यामध्ये पॅनमध्ये घालून ठेवायचे। फार व्हायरल झाली ही रेसिपी पण, आणि बनवायला अतिशय सोपी पण आहे आणि खूप चविष्ट लागते, प्रचंड चविष्ट लागते। टोमॅटो घालून झाल्यानंतर मग ह्याच्यावरती आपण ज्या लसूणच्या पाकळ्या सोलून ठेवलेल्या आहेत ना त्याही याच्यामध्येच घालून घ्यायच्या। तेल जास्त नाही आहे, पण काय होतं आहे, दिसायला तेल जास्त दिसते पण टोमॅटोचं जे पाणी सुटतं ना ते पण याच्यामध्ये येतं। त्यामुळे असं वाटतं की तेल भरपूर आहे, पण तेल नाही आहे भरपूर, टोमॅटोचं पाणी ह्याच्यामध्ये निघत आहे। साधारण एक 5 मिनटं मीडियम गॅसवरती ते शिजवत ठेवायचं झाकण लावून। तोपर्यंत कांदा कापून घ्यायचा। आपल्याला साधारण एक मोठा कांदा आपल्याला चिरून घ्यावा लागणार आहे। एक बारीक चिरून घ्यायचा, एकदम जास्त जाड चिरायचा नाही, कारण की आपण कांदा हा कच्चाच घालणार आहोत, फोडणीमध्ये ह्याला परतणार वगैरे नाही आहोत। त्यामुळे जेवढा छान बारीक चिरता येईल ना तेवढा बारीक चिरून कांदा घ्यायचा। कच्च्या कांद्याची वेगळीच अशी एक टेस्ट आहे चटणीला येते, खूप सुंदर लागते। त्यामुळे कांदा हा कच्चाच ठेवायचा। कांद्याच्या बरोबर चवीला कोथिंबीर पण लागणार आहे, त्यामुळे बऱ्यापैकी थोडीशी जास्तच प्रमाणात कोथिंबीर चिरून घ्यायची। कोथिंबीरीचा एकदम छान असा स्वाद याच्यामध्ये येतो, त्यामुळे कोथिंबीरही याला आवश्यक आहे। आता एक 10 मिनिटानंतर बघायचं, आपला टोमॅटो जो आहे तो शिजलेला आहे। शक्यतो गरम गरम टोमॅटोच्याच अशा साली सगळ्या वरच्या काढून घ्यायच्या, नाहीतर त्या तोंडाला लागू शकतात। त्यामुळे सगळ्या साली काढून घ्यायच्या। गरम असताना काढलं की कसं पटकन निघतात त्या। ते सगळ्या साली काढून झाल्यानंतर मग हे टोमॅटो आणि लसूण जे आहे ना ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। सगळं बाउलमध्ये काढून झाल्यानंतर आपल्याकडे जे पावभाजीचं स्मॅशर असतं ना त्या स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायचं। स्मॅशरनी स्मॅश करून घेता येत नसेल तर तुम्ही हे मिक्सरमधून जरी काढलं तरी चालू शकतं। तर हे आता स्मॅशरनी स्मॅश करून घेऊयात। छान असं बारीक करून घ्यायचं एकदम। मिक्सरमध्ये पण तुम्ही केलं तरी चालू शकतं, पण स्मॅशरने सुद्धा पटकन अगदी 1 मिनिटात होऊन जातं आणि अगदीच खूप जास्त त्याचा गाळ होत नाही। नाहीतर मिक्सरमध्ये थोडासा गाळ होऊ शकतो। मिक्सर तुम्हाला चालू बंद करून मग ते स्मॅश करून घ्यावं लागेल, म्हणजे ते थोडंसं जाडसर असं राहील। हे बघा, छान असं लसूणसुद्धा एकदम बारीक होऊन जातो ह्याच्यामध्ये। चटणी खूप छान तयार होते, एकदा नक्की तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून बघा। आता हे स्मॅश करून झालं ना की ह्याच्यामध्ये आपण जो कच्चा कांदा चिरून ठेवलेला आहे तो आधी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा। कांदा घालून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं चवीप्रमाणे आणि छान हलवून घ्यायचं। चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात आणि छान हलवून घ्यायचं व्यवस्थित। कांदा ह्याच्यामध्ये छान असा मिक्स झाला पाहिजे। कांदा मिक्स झाल्यानंतर ना ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं। आता तिखट तुम्हाला किती प्रमाणात घालायचं आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण की काय ह्याच्यामध्ये आपण काहीच हिरवी मिरची वगैरे काही घातलेलं नाही आहे तिखटपणाला। त्यामुळे तिखट घालताना तुम्हाला किती प्रमाणात घालायचे तुम्ही ते बघू शकता। म्हणजे जास्त हवं असेल तिखट तर तुम्ही जरा चवीला जास्त तिखट घालू शकता। मी इथे 1 चमचा घालून घेतलेलं आहे। पुन्हा एकदा छान व्यवस्थित हे सगळं मिश्रण हलवून घ्यायचं। आता काय करायचं, हे हलवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण फोडणी घालायची आहे तेलाची। तर आपला जो फोडणीचा पॅन असतो ना त्या पॅनमध्ये साधारण 2 चमचे तेल घ्यायचं। आता आपल्या फोडणीला आपण फोडणी जितकी छान बनवणार तितकी छान त्याला चव येणार आहे आपल्या टोमॅटोच्या चटणीला। तिथे मी 2 चमचे तेल घेतलेले आहे। ह्याच्यामध्ये मोहरी घालायची। मोहरी छान तडतडू द्यायची। मोहरी तडतडली ना की मग ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं। जिरंही छान व्यवस्थित तडतडू द्यायचं। जिरं तडतडलं की मग ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचं आणि अर्धा चमचा हळद घालायची, कारण की आपण हळद हिंग वगैरे काही टोमॅटोच्या चटणीमध्ये आधी घातलेलं नाही आहे। त्यामुळे अर्धा चमचा हे घालून झालं की मग ह्याच्यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या। तुमच्याकडे लाल मिरच्या असेल तर
त्याही तुम्ही घालू शकता. माझ्याकडे या होत्या, मी या वापरल्या. मी 4 मिरच्या घातल्या, तुम्ही 3 ते 4 मिरच्या ह्याच्यामध्ये घालू शकता. आणि मग हा तडका आपल्या टोमॅटोच्या चटणीला द्यायचा आणि छान हलवून घ्यायचं. झाली टोमॅटोची चटणी तयार. खूप सोपी आहे बनवायला. एक वेगळा प्रकार आहे चटणीचा. आपण टोमॅटोची चटणी कसं याच्यामध्ये फोडणीमध्ये घालतो, कांदा वगैरे, टोमॅटो वगैरे छान शिजवतो आणि झाली चटणी तयार आपली. पण ह्या पद्धतीने पण तुम्ही एकदा तयार करून बघा. खूप सुंदर लागते, अप्रतिम लागते. पोळीच्या बरोबरही आणि भाताच्या बरोबरही खायला खूप सुंदर लागते. माझ्या मुलीने तर ह्याच्याबरोबर 3 पोळ्या खाल्ल्या, इतकी तिला आवडली. आता तिला टोमॅटोची चटणी बिलकुलही आवडत नाही. आता शेवटी ह्याच्यावरती जी चिरलेली कोथिंबीर आहे ना, ती घालून घ्यायची, म्हणजे याला चव अजून छान लागते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते. आणि तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघताय हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला खूप छान वाटतं तुम्ही एक कमेंट केलीत की. आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, आपली चटणी अशी तयार झालेली आहे. खूप छान तयार होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. भेटू पुढच्या एखाद्या अशाच छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.